मित्रो, ब्लॉग हा शब्द वेब प्लस लॉग म्हणजेच ब्लॉग अशा प्रकारे तयार झालेला आहे। वेब म्हणजे ऑनलाइन उपलब्ध असलेली जागा, तर लॉग म्हणजे नोंद वही म्हणजेच डायरी। आणि अशा प्रकारे ब्लॉग म्हणजे अशा प्रकारची डायरी किंवा नोंद वही जी आपण ऑनलाइन लिहितो आणि जी ऑनलाइन उपलब्ध देखील असते। ही डायरी इतरांना देखील पाहता येते आणि या डायरीमध्ये आपण आपल्या जीवनाविषयी लिहितो, आपल्याला ज्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटल्या त्याविषयी लिहितो, यासोबतच एखादा सामाजिक प्रश्न असेल तर त्याविषयी लिहितो। आपल्या या ऑनलाइन डायरीला आपण नाव देखील देत असतो। अशा प्रकारे मित्रो, आपण ब्लॉग म्हणजे काय हे पाहिलेलंच आहे। ब्लॉग म्हणजे एक प्रकारची ऑनलाइन डायरी जी आपल्याला आणि इतरांना देखील उपलब्ध असते। मित्रो, यासोबतच या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉगची रचना, ब्लॉग लिहिण्यासाठी परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर कशा प्रकारे लिहायचं, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपल्या पाठाची सुरुवात करूया। परीक्षेमध्ये ब्लॉग लिहिण्यासाठी कशा प्रकारचा प्रश्न असतो त्या प्रश्नाने। मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रो, 11वीच्या पुस्तकामध्ये 3.2 या सेक्शनमध्ये ब्लॉग रायटिंग नावाचं एक चॅप्टर आहे आणि या चॅप्टरवर आपल्याला 12वीच्या परीक्षेमध्ये क्वेश्चन नंबर 4D मध्ये ऑर मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न ब्लॉग रायटिंगसाठी असतो। त्यासाठी सूचना असते, राईट अ ब्लॉग इन प्रॉपर फॉर्मॅट ऑन, योग्य रचनेमध्ये ब्लॉग लिहा। आणि कशावर आपल्याला हा ब्लॉग लिहायचा आहे तो विषय दिलेला असतो, योगा अ प्रॅक्टिस फॉर बेटर लिव्हिंग। या ठिकाणी जो आपण प्रश्न घेतलेला आहे हा परीक्षेमधीलच प्रश्न आहे। योगा अ प्रॅक्टिस फॉर बेटर लिव्हिंग, चांगलं जीवन जगण्यासाठी योगाची सवय असा हा विषय आहे। आणि या विषयावर आपल्याला ब्लॉग लिहायचा आहे विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स, खालील मुद्द्यांच्या आधारे। हा ब्लॉग आपल्याला 100 ते 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे। हे मुद्दे खाली दिलेले असतील, आपण मुद्दे देखील पाहून घेऊया। इम्पॉर्टन्स ऑफ योगा इन लाईफ, जीवनामध्ये योगाचं महत्त्व। कीप्स बॉडी फिट अँड हेल्दी, योगा आपलं शरीर फिट आणि निरोगी ठेवतं। हेल्दी म्हणजे निरोगी। रिफ्रेशस सोल अँड माइंड, योगामुळे आपला आत्मा आणि आपलं मन रिफ्रेशस म्हणजे ताजंतवानं होतं। मेडिटेशन हेल्प्स इन फोकसिंग, योगामध्ये मेडिटेशन म्हणजे ध्यान देखील येतं आणि ह्या ध्यानाचा उपयोग आपल्याला लक्ष केंद्रित करण्यासाठी होतो। अशा प्रकारचे हे 4 मुद्दे आहेत। याच्या आधारे आपल्याला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये म्हणजे ब्लॉगची जी रचना असते त्या रचनेमध्ये ब्लॉग लिहायचा आहे। तर या ब्लॉगला आपल्याला 4 मार्क्स असतात। आता हे 4 मार्क्स कशा प्रकारे आपल्याला मिळतात ते आपण पाहूयात। मित्रो, यातील पहिले 2 मार्क्स जे आहेत ते ब्लॉगच्या केवळ रचनेला आहेत। लक्षात ठेवा, ब्लॉगची रचना। या रचनेमध्ये काय काय येतं, हेडर, मेन्यू किंवा नॅव्हिगेशन बार, याला आपल्याला 1 मार्क आहे। हेडर म्हणजे आपल्या ब्लॉग पोस्टचं शीर्षक, मेन्यू आणि नॅव्हिगेशन बार म्हणजे आपण आपल्या ब्लॉगमध्ये वेगवेगळ्या सेक्शनवर जाण्यासाठी जी बटन्स दिलेली असतात ती या नॅव्हिगेशन बारमध्ये दिलेली असतात। हे जर आपण तयार केलं आपल्या ब्लॉगमध्ये तर आपल्याला 1 मार्क मिळेल। त्याचबरोबर आपला ब्लॉग लिहिणं झाल्यानंतर त्या ब्लॉगच्या खाली आपल्याला फुटर लिहायचं आहे। फुटर म्हणजे खाली आपल्याला जी बटन्स द्यायची आहेत त्याला फुटर म्हणतात। या फुटरला देखील 1 मार्क आहे। अशा प्रकारे आपल्या या ब्लॉगच्या केवळ रचनेला, या रचनेमध्ये काय काय येतं, मेन्यू किंवा नॅव्हिगेशन बार, त्यामध्ये साईड बार देखील येईल म्हणजे बाजूने दिलेली माहिती या ठिकाणी असते। पुढे आपण ते पाहणारच आहोत। त्याचसोबत फुटर, या रचनेला 2 मार्क आहेत। तर राहिलेले 2 मार्क कशाला आहेत, मजकूर म्हणजे जो आपण प्रश्न पाहिला त्या प्रश्नानुसारच आपण उत्तर लिहिलंय काय आणि त्या उत्तराची रचना, जसं इंट्रोडक्शन, सुरुवात, मध्यभाग, कन्क्लुजन म्हणजेच शेवट, या गोष्टी आपण बरोबर केलेल्या आहेत का, याला आपल्याला 2 मार्क्स आहेत। अशा प्रकारे ब्लॉगला आपल्याला 4 मार्क्स आहेत।
आता आपण सर्वप्रथम पाहूया ब्लॉगची रचना, कारण या रचनेलाच 2 मार्क आहेत. म्हणजे नुसते हे बटन्स तुम्ही लिहिले नॅव्हिगेशन बार, साईड बार आणि फुटर, तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. म्हणून चला ब्लॉगची रचना आपण पाहूयात. मित्रो, ही ब्लॉगची रचना आपण, माझा एक ब्लॉग आहे तो मी कशा प्रकारे त्याचे बटन्स, त्याचं हेडर, नॅव्हिगेशन बार, फुटर आणि साईड बार कसा केलेला आहे त्यानुसार आपण पाहूया. चला तर माझ्या ब्लॉगकडे आपण आता जाऊयात. मित्रो, सर्वप्रथम मी गुगल क्रोम ओपन करतोय आणि त्यामध्ये माझ्या ब्लॉगचं नाव मी टाईप करतोय. नारायण बिडवे टूल्स असं माझ्या ब्लॉगचं नाव मी टाईप केलंय आणि या सर्च रिझल्टमध्ये सर्वात वरचा जो सर्च आहे त्यावर मी क्लिक करतोय. पहा, माझा ब्लॉग ओपन झालेला आहे आणि या ब्लॉगमधील फार्मर सुसाईड ही पोस्ट ओपन झालेली आहे. या ठिकाणी पहा, त्या पोस्टचं नाव आहे. मित्रो, आपल्याला जेव्हा आपण परीक्षेत उत्तर म्हणून ब्लॉग लिहू तर हा एक बार तयार करायचा आहे, याला आपण ॲड्रेस बार म्हणतो. पहा, या ठिकाणी सुरुवातीचा भाग हा वेबसाईटचं नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी हे जे बटन्स आहेत या बटन्सला आपण नॅव्हिगेशन बार म्हणतो. आपल्याला उत्तरामध्ये हा एक बार लिहायचा आहे, याला आपण म्हणतो ॲड्रेस बार, आणि हा दुसरा बार लिहायचा आहे, याला आपण म्हणतो नॅव्हिगेशन बार. त्यासोबतच आपल्याला हा साईड बार, बाजूचा हा सेक्शन हा देखील लिहायचा आहे. आणि याच्या खाली, ब्लॉकच्या खाली वेगवेगळ्या माझ्या पोस्ट आहेत. या ब्लॉकच्या खाली हे जे बटन्स दिसत आहेत या बटन्सला आपण फुटर म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला फुटर मध्ये हे बटन्स लिहायचे आहेत. पहा, या ठिकाणी होम बटन आहे, यासोबतच ईमेलचं बटन आहे, ट्विटरचं बटन आहे, ब्लॉगरचं बटन आहे, फेसबुकचं बटन आहे. अशा प्रकारचे बटन आहेत. आपण या ठिकाणी आपल्या सोयीनुसार बटन्स लिहू शकतो. 3 बटन्स आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यामध्ये कॉपीराइट्स, प्रायव्हसी आणि क्विक लिंक्स असे 3 बटन आपण आपल्या ब्लॉगमध्ये लिहिणार आहोत. आता या ठिकाणी साईड बार मध्ये जे बटन्स आहेत, साईड मध्ये या ठिकाणी हे अबाउट मी जे बटन दिसतं ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी माझ्या ब्लॉगचं नाव आहे नारायण बिडवे टूल्स. अबाउट मी मध्ये ब्लॉगर विषयी माहिती दिलेली असते. व्ह्यू माय कंप्लीट प्रोफाईल असं या ठिकाणी माझ्या ब्लॉग मध्ये घेतलेलं आहे. पण आपण आपल्या उत्तरामध्ये या ठिकाणी केवळ प्रिव्हियस ब्लॉग्स हे जे बटन दिसतं याच्या ऐवजी आर्काइव्ह असं एकच बटन आपण घेणार आहोत. या ठिकाणी मागचे ब्लॉग्स जे आहेत, ब्लॉग पोस्ट जे आहेत त्या दिसतात. पहा, मी 2011ला काही पोस्ट केलेल्या आहेत, त्याचबरोबर 2010ला काही पोस्ट केलेल्या आहेत. तर प्रिव्हियस ब्लॉग्सच्या बटन ऐवजी आपण आर्काइव्ह म्हणजे मागील ब्लॉगचं संकलन अशा प्रकारचं बटन असतं. आणि नॅव्हिगेशन बार मध्ये आपण होम, अबाउट मी, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट्स आणि आणखी एक बटन जे बटन या ठिकाणी दिसतं क्रिएट ब्लॉग. क्रिएट ब्लॉग म्हणजे नवीन पोस्टसाठी या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लिहिता येतं. तर या ठिकाणी आपण न्यू पोस्ट म्हणून ते बटन घेणार आहोत. पहा, मी याच्यावर क्लिक करतो. पहा काय होतं. याच्यावर क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी न्यू पोस्टचं बटन आलेलं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहिजे ती पोस्ट पुन्हा एकदा लिहिता येईल. पहा, पुन्हा एकदा या ठिकाणी पोस्टसाठी जागा आलेली या ठिकाणी आपण टाईप करू शकतो. अशा प्रकारे माझ्या ब्लॉगच्या साहाय्याने ब्लॉगची रचना आपण पाहिलेली आहे. या रचनेमध्ये काय काय असतं हे पहा, मी मागे जातोय. लक्षात ठेवा, या बारवरून मी मागे आलोय. पुन्हा काय काय आपल्याला लिहायचंय, हे 2 बार लिहायचे, ॲड्रेस बार, त्याचबरोबर नॅव्हिगेशन किंवा मेन्यू बार, हा साईड बार आणि या ब्लॉकच्या खाली आपल्याला लिहायचंय फुटर. या रचनेला आपल्याला आहेत 2 मार्क. चला आता आपण पुन्हा आपल्या पाठाकडे वळूयात. तर मित्रो, आपण ब्लॉगची रचना माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहिलेली आहे, परंतु हीच रचना आपल्याला आता परीक्षेमध्ये कशा प्रकारे लिहायची आहे ते आपण पाहूयात. पहा, अशा प्रकारे 2 आपल्याला जे बार लिहायचे आहेत त्यासाठी 3 रेषा आडव्या ओढून घ्या आणि साईड बार साठी आणि ब्लॉग पोस्ट साठी एक बॉक्स तयार करा. पहा, एक बॉक्स तयार केलाय आपण. त्यानंतर साईड बार साठी अजून एक बाजूला कॉलम तयार केलेला आहे. या ठिकाणी 2 बटन्स आहेत. तुम्ही पाहिलं की मी मागे गेलो आणि पुढे गेलो, त्यासाठी हे 2 ॲरोज आपल्याला वापरायचे आहेत. त्यानंतर हा आहे ॲड्रेस बार. पहा, मी या ठिकाणी ॲड्रेस बार मध्ये www.blogspot.com
लिहिलेलं आहे। मित्रो, तुम्हाला मी म्हणालो होतो की या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग देखील तयार करता येईल। मित्रो, ज्याप्रमाणे गुगलवर गुगल ड्राईव्ह नावाची एक सुविधा उपलब्ध असते, या गुगल ड्राईव्ह मध्ये आपण आपली 15 GB पर्यंतची माहिती फ्री मध्ये सेव्ह करू शकतो। तशाच अजून काही वेबसाईट्स आहेत ज्या ब्लॉग लिहिण्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध करून देतात। तशाच प्रकारची ही एक वेबसाईट आहे ब्लॉग स्पॉट म्हणून। या वेबसाईटने मला माझा ब्लॉग लिहिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। तर या वेबसाईटचं नाव सुरुवातीला येईल, त्यानंतर आपल्या ब्लॉग पोस्टचं टायटल आपल्याला लिहायचं आहे। हा झाला ॲड्रेस बार आणि याच्या खाली आपल्याला मेन्यू बार लिहायचा आहे किंवा नॅव्हिगेशन बार। आता या ठिकाणी जे टायटल आपण घेतलेलं आहे तेच टायटल या ठिकाणी येईल। लक्षात ठेवा, आपल्या ब्लॉग पोस्टचं टायटल आणि या ठिकाणचं टायटल एकच येत असतं। आता मेन्यू बार मध्ये कोणकोणते बटन्स आपण घेतले आहेत पहा। होम म्हणजे पहिलं पेज आपल्या ब्लॉगचं, त्याचबरोबर अबाउट जे माझ्या ब्लॉग मध्ये या ठिकाणी होतं आपण ते अबाउट इथं घेतलंय। त्याचबरोबर कॉन्टॅक्ट, मला संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर, माझा ईमेल वगैरे या ठिकाणी या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल। आणि त्याचबरोबर न्यू पोस्ट जे या ठिकाणी माहिती दिली होती ती न्यू पोस्टची आपण या ठिकाणी बटन घेतलेलं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी सर्च बार आपण घेतलेला आहे सर्चसाठी। माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही सर्च करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही करू शकता। मित्रो, या ठिकाणी तुम्ही हाताने अशा प्रकारे बैरोक्र भिंगाचं जे सिंबल असतं हे सर्चसाठी वापरण्यात येतं, हे सिंबल देखील तुम्ही तयार करू शकता। तर अशा प्रकारे हा झाला आपला ॲड्रेस बार आणि मेन्यू बार। जसं याला 2 मार्क असतात, त्याचबरोबर आपल्या साइड बार मध्ये काय लिहायचं आहे, आर्काइव्ह म्हणजे मागचे आपले ब्लॉग किंवा ब्लॉग पोस्ट साइड बार मध्ये आर्काइव्ह लिहा। आणि मित्रो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला जे फुटर लिहायचं आहे ते संपूर्ण तुमची ब्लॉग पोस्ट लिहिणे झाल्यानंतर लिहायचं आहे। लक्षात ठेवा, अगोदर लिहायचं नाही। आपण या ठिकाणी फुटर मध्ये काय काय येतं ते पाहणार आहोत। अशा प्रकारे एक रांग तयार करून घ्या आणि यामध्ये कॉपीराइट म्हणजे हे जे कंटेंट आहे ब्लॉग मध्ये जे तुम्ही लिहिलंय त्यावर तुमचाच अधिकार आहे, इतरांना ते वापरता येणार नाही वगैरेची माहिती या ठिकाणी, किंवा वापरायचं असेल तर तुमची परवानगी कशी घ्यायची त्याची माहिती या ठिकाणी दिलेली असेल। त्यानंतर प्रायव्हसी, तुमचा ब्लॉग फक्त तुम्हालाच पाहता येतो की लोकांना देखील उपलब्ध आहे याविषयीची माहिती तुम्ही या ठिकाणी सुविधा करू शकता। आणि क्विक लिंक्स म्हणजे आणखी कोणकोणत्या सोशल साईट्सवर तुम्ही आहात, फेसबुक आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे, याच्या लिंक तुम्हाला या क्विक लिंक्समध्ये देता येतात। म्हणजे याच्यावर क्लिक केल्यानंतर त्या लिंक्स तुम्हाला मिळून जातील। हा झाला तुमचा ब्लॉगचा फॉर्मॅट आणि या फॉर्मॅटला आपल्याला किती मार्क आहेत, 2 मार्क्स आहेत। लक्षात ठेवा, कोणत्याही ब्लॉगमध्ये तुम्ही हेच बटन लिहा, हे बटन्स पाठ करून ठेवा। हे बटन्स आपल्याला आपल्या सुविधेनुसार मागे पुढे करता येतात, म्हणून हे जास्तीत जास्त सोपे बटन्स मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपल्याला पाहायची आहे ब्लॉग पोस्टची रचना। हे जे टायटल आहे या ठिकाणी हे जे आपण लिहिणार आहोत त्याला आपण म्हणतो ब्लॉग पोस्ट। चला तर मग आपण आता आपल्या ब्लॉग पोस्टची रचना पाहूयात। मित्रो, ज्या प्रकारे भाषण असेल, समरी असेल, कोणत्या प्रकारचं निबंध असेल, लिखाण असतं, त्या लिखाणामध्ये सर्वात सुरुवातीला टायटल असतं, तशा प्रकारे आपल्याला ब्लॉगला आपल्या टायटल द्यायचं आहे। पुढे आपण या ठिकाणी ओरिजिनल टायटल घेणार आहोत, या ठिकाणी फक्त आपण टायटल घेतलेलं आहे। त्याचबरोबर ब्लॉगचं इंट्रोडक्शन 1-2 ओळीमध्ये आपल्याला करायचं आहे। त्यानंतर मेन बॉडी ज्याला आपण मजकूर म्हटलेला आहे, ब्लॉगची मेन बॉडी आपल्याला लिहायची आहे आणि त्यानंतर ब्लॉगचा शेवट। अशा प्रकारे हे 4 मुद्दे आपल्याला वापरायचे आहेत। 5-6 पॅराग्राफमध्ये अशा प्रकारे आपला ब्लॉग कंप्लीट होईल। चला तर आपण प्रत्यक्ष आता ब्लॉग लिहायला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण परीक्षेत आलेला प्रश्न घेतलेला आहे, पुन्हा एकदा पहा। राईट अ ब्लॉग इन प्रॉपर फॉर्मॅट ऑन योगा, अ प्रॅक्टिस फॉर बेटर लिव्हिंग, चांगलं जीवन जगण्यासाठी योगाची सवय, असं आपलं टायटल आहे। आणि या टायटलवर आपल्याला या 4 मुद्द्याच्या मदतीने ब्लॉग लिहायचा आहे। या 4 मुद्द्याचा अर्थ पुन्हा एकदा समजून घ्या। इम्पॉर्टन्स ऑफ योगा इन लाईफ, जीवनामध्ये योगाचं महत्त्व। कीप्स बॉडी फिट अँड हेल्दी, योगामुळे आपलं शरीर फिट आणि हेल्दी म्हणजे निरोगी राहतं। रिफ्रेशेस सोल अँड माइंड,
योगा आपल्या आत्म्याला, सोल म्हणजे आत्मा, आणि माइंड म्हणजे मनाला रिफ्रेश म्हणजे ताजे तवाने करतो. मेडिटेशन हेल्प्स इन फोकसिंग, त्याचबरोबर योगामध्ये ध्यान देखील असतं. मेडिटेशन म्हणजे ध्यान, त्याचा फायदा आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी होतो. फोकसिंग म्हणजे लक्ष केंद्रित करणे. अशा प्रकारचे 4 मुद्दे आहेत. चला आपण ब्लॉग लिहूया. सर्वप्रथम आपण सुरुवातीच्या 2 रांगा लिहिण्यासाठी 3 आडव्या रेषा ओढून घेऊयात, त्यानंतर 3 उभ्या रेषा ओढून घेऊयात. आता या ठिकाणी मागे पुढे जाण्यासाठीचे जे 2 ॲरोज आहेत ते करूयात. त्यानंतर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, ॲड्रेस बारमध्ये www.blogspot.com लिहिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणचे नॅव्हिगेशन बारमधील बटन्स आपण घेत आहोत. होम, अबाउट, कॉन्टॅक्ट, न्यू पोस्ट आणि सर्च बार असे हे 5 बटन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर साइड बारमध्ये आपण आर्काइव्ह हे बटन घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला आपल्या ब्लॉग पोस्टचं नाव लिहायचं आहे. पहा, योगा अ प्रॅक्टिस फॉर बेटर लिव्हिंग हे नाव आपण इथे लिहिलेलं आहे. तेच नाव आपण इथे खाली सुद्धा घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, हे एकच नाव या दोन्ही ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी वेबसाईटचा ॲड्रेस आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता हे आपण लिहिलेलं आहे हेडर, नॅव्हिगेशन किंवा मेन्यू बार आणि साइड बार. आता फुटर आपलं राहिलेलं आहे, तर अर्धा भाग आपण लिहिलेला आहे, तर याचा 1 मार्क आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण आपल्या ब्लॉग पोस्टचं टायटल लिहिलेलं आहे. चला आता ब्लॉग पोस्ट लिहायला सुरुवात करूया. योगा अ प्रॅक्टिस म्हणजे सवय, फॉर बेटर लिव्हिंग चांगलं जीवन जगण्यासाठी योगा असा त्याचा अर्थ होतो. मित्रो, आता आपल्याला रचनेनुसार आपला ब्लॉग लिहायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला इंट्रोडक्शन करायचं आहे. इंट्रोडक्शन मध्ये काय घेतलेलं आहे, ऑल ऑफ अस आर अवेअर दॅट हेल्थ इज वेल्थ. आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. कशी जाणीव आहे की हेल्थ इज वेल्थ. एक सुभाषित, एक म्हण आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आरोग्य हीच संपत्ती याची आपल्याला जाणीव आहे. त्यासोबत अँड हाऊ डू वी अर्न आवर हेल्थ, आणि आपलं आरोग्य आपण कसं कमावतो. अर्न म्हणजे कमावणे. कसं कमावतो, डेफिनेटली वी अर्न आवर हेल्थ बाय डुईंग प्रॉपर एक्सरसाइजेस. डेफिनेटली म्हणजे निश्चितच आपलं आरोग्य आपण कसं कमावतो, योग्य व्यायाम करून आपण ते कमावतो. योगा इज वन ऑफ द आयडियल फिजिकल अँड मेंटल एक्सरसाइजेस. आणि योगा हा सुद्धा एक चांगला, आयडियल म्हणजे आदर्श, शारीरिक, आणि फिजिकल म्हणजे शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक, शारीरिक आणि मानसिक व्यायामाचा योगा देखील एक चांगला प्रकार आहे. अशा प्रकारे आपण इंट्रोडक्शन केलेलं आहे आपल्या या विषयाचं. आता आपल्याला पहिला पॉइंट घ्यायचा आहे, इम्पॉर्टन्स ऑफ योगा. योगा कशा प्रकारे महत्वाचा आहे. सो योगा इज इम्पॉर्टंट फॉर फिजिकल अँड मेंटल हेल्थ. अशा प्रकारे योगा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचा आहे. अशा प्रकारे हा पहिला पॉइंट आपण कंप्लीट केलेला आहे. चला आता आपण वळूया दुसऱ्या पॉइंटकडे. कीप्स बॉडी फिट अँड हेल्दी. योगामुळे शरीर फिट आणि हेल्दी राहतं. पहा, योगा कंटेन्स फिजिकल एक्सरसाइजेस सच एज सूर्य नमस्कारास. योगामध्ये कंटेन्स म्हणजे असतं, समावेश असतो. फिजिकल एक्सरसाइजेस शारीरिक व्यायाम आणि सूर्यनमस्कार हा शारीरिक व्यायामाचा प्रकार योगामध्ये असतो. सूर्यनमस्कारास कीप आवर बॉडी फिट अँड हेल्दी. सूर्यनमस्कारामुळे आपलं शरीर फिट राहतं आणि निरोगी देखील राहतं. पहा, हा पहिला पॉइंट आपण कंप्लीट केलेला आहे, म्हणून हा आपण आता कट करूया. आता दुसरा पॉइंट काय आहे, रिफ्रेशेस आवर सोल अँड माइंड. योगामुळे आपला आत्मा आणि मन हे ताजं तवानं होतं. हा पॉइंट आपल्याला लिहायचा आहे. योगा ऑल्सो कंटेन्स मेडिटेशन. योगामध्ये मेडिटेशन देखील असतं. मेडिटेशन म्हणजे ध्यान धारणा किंवा ध्यान. द एक्सरसाइजेस ऑफ मेडिटेशन कीप आवर माइंड हेल्दी. मेडिटेशनच्या व्यायामामुळे आपलं मन, माइंड म्हणजे मन, निरोगी राहतं. आणखी काही माहिती आपण लिहूयात. ब्रेथ अँड मेडिटेशन एक्सरसाइजेस रिफ्रेश आवर माइंड
अँड बॉडी. ब्रेथ म्हणजे श्वसनाचा व्यायाम, श्वास घेण्याचा सोडण्याचा व्यायाम, आणि त्याचबरोबर मेडिटेशन म्हणजे ध्यानाचा व्यायाम. या व्यायामामुळे काय होतं, आपलं मन आणि आपला आत्मा रिफ्रेश होतो. रिफ्रेश म्हणजे ताजा तवाना होतो. अँड वी एक्सपिरियन्स द सेईंग साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. आणि आपल्याला जी मन आहे, कोणती मन, निरोगी शरीरामध्ये निरोगी मन, साऊंड माइंड निरोगी मन, इन साऊंड बॉडी निरोगी शरीरामध्ये. या म्हणीचा प्रत्यय, एक्सपिरियन्स म्हणजे प्रत्यय किंवा अनुभव आपल्याला अशा प्रकारे मेडिटेशन, ब्रेथ एक्सरसाइजेस केल्याने येतो. अशा प्रकारे हा दुसरा मुद्दा देखील आपण संपवलेला आहे. आता तिसरा मुद्दा आपण पाहूयात. मेडिटेशन ऑल्सो हेल्प्स इन फोकसिंग आवर माइंड ऑन द वर्क वी डू. मेडिटेशन आपल्याला आपलं मन केंद्रित करण्यासाठी, फोकसिंग म्हणजे केंद्रित करणे, मेडिटेशन म्हणजे ध्यान धारणा, माइंड म्हणजे मन, ऑन आवर वर्क आपल्या कामावर केंद्रित करण्यासाठी देखील मेडिटेशनचा उपयोग होतो. हा मुद्दा देखील आपण संपवलेला आहे. आता आपल्याला करायचा आहे आपल्या ब्लॉग पोस्टचा शेवट. शेवट कसा झालेला आहे, विथ योगा एक्सरसाइजेस वी ऑल्सो डेव्हलप पॉझिटिव्ह थिंकिंग. योगा एक्सरसाइजेसमुळे आपण होकारात्मक विचार करायला देखील शिकतो. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे होकारात्मक विचार. सो आय थिंक योगा इज द बेस्ट एक्सरसाइज फॉर बेटर लिव्हिंग. आणि म्हणून मला वाटतं योगा हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे. बेस्ट एक्सरसाइज, सगळ्यात चांगला व्यायाम आहे. कशासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी. अशा प्रकारे मित्रो आपण आपली ब्लॉग पोस्ट तयार केलेली आहे. आता आपल्याला काय लिहायचंय, सगळी ब्लॉग पोस्ट लिहिणे झाल्यानंतर आपल्याला आणखी एका मार्काची गोष्ट आपली राहिलेली आहे, ती म्हणजे फुटर. त्यासाठी अशा 2 ओळी ओढून घ्या आणि त्यामध्ये आपण 3 बटन्स घेतलेले आहेत. एक कॉपीराइट. कॉपीराइट म्हणजे या ठिकाणी हे जे मटेरियल लिहिलेलं आहे आपण, कंटेंट, हे आपल्या मालकीचं आहे आणि कुणाला जर ते वापरायचं असेल तर आपली परवानगी घ्यावी लागेल. विषयीची माहिती या ठिकाणी लिहिण्यात आलेली असते. प्रायव्हसी, हा ब्लॉग सगळ्यांनाच उपलब्ध आहे का, त्या विषयीची सोय आपण या ठिकाणी करून ठेवलेली असते. त्याचबरोबर क्विक लिंक्स, अजून आपल्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी, कॉमेंट करण्यासाठी इतर देखील सोशल साईट्सवर आपण उपलब्ध आहोत. जसं फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा ट्विटर असेल, अशा प्रकारच्या लिंक्स या ठिकाणी देण्यात येतात. अशा प्रकारे कंप्लीट ब्लॉग आपण या ठिकाणी संपवलेला आहे. आता हे जे ज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे, या ज्ञानाच्या मदतीने या ठिकाणी अजून एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. या ॲक्टिव्हिटीवर तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लॉग, आता तुम्ही स्वतः ब्लॉग तयार करू शकता आणि त्यामध्ये ब्लॉग पोस्ट लिहू शकता. काय आहे प्रश्न, राईट अ ब्लॉग इन प्रॉपर फॉर्मॅट ऑन लाईफ विथ नो ट्रीज. जर झाडं नसतील तर आपलं जीवन कसं असेल याविषयीचं तुमचं मत तुम्हाला ब्लॉग पोस्टच्या रूपाने योग्य फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. इथे काही मुद्दे देखील दिलेले आहेत. हे मुद्दे सविस्तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचा आणि त्यावर तुमचा ब्लॉग लिहा आणि याविषयी कॉमेंट बॉक्समध्ये देखील लिहा. मित्रो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करायला काहीच हरकत नाही आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. आणि सोडून जाण्यापूर्वी मित्रो, या ठिकाणी रायटिंग स्किलवर 2 व्हिडिओज दिलेले आहेत. हे व्हिडिओ अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.